श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तुझिये न भयंकरे अनावर माया हे ओसरे। जैसे सूर्य प्रकाशे अंधारे पळो न जाये श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन या चौथ्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। इथे समर्थ या ओवीचा अर्थ असं सांगतात की सूर्याच्या प्रकाशानं काय घडतं। सूर्य जेव्हा ते लाल असं सूर्याचं प्रतिबिंब जेव्हा वरती येतं आणि ते हळूहळू हळूहळू प्रकाशमान होतं तेव्हा काय होतं। सूर्य उदयाला आल्यानंतर अंधार नाहीसा होतो। म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये एक चिंतन आपल्याला मुद्दाम सांगून ठेवतो या अनुषंगानं, अंधाराचा विचार करू नये। सूर्यप्रकाशासारखी माझी ज्ञानज्योत, भक्तिज्योत, भावज्योत अंतःकरणामध्ये जागी झाली की अंतःकरणातला मनातला नकार नाहीसा होईल। मला अनेक लोक विचारतात की बुवा साधनेला बसल्यानंतर विकल्प खूप येतात मनामध्ये, आणि विकल्प येतात आणि आम्ही काय होतं की त्या साधकांचा अनुभव आहे की त्या विकल्पाच्या मागेच माणूस जातो। काय करावं म्हणतात त्याला, विकल्प येणं हे त्यांनी स्वीकारलेलं असतं, स्वीकारावंच लागतं, ते त्याला काही पर्याय नसतो। विकल्प मनात येणारच नाही असं कधीही घडणार नाही, कुणाच्याही बाबतीत घडत नाही। मनामध्ये विकल्प विषयांचं चिंतन किंवा विषय मनामध्ये येणं, विकल्प जागा होणं हा मनाचा स्वभाव धर्म आहे, तो काही केल्या जाणार नाही। पण मग काय करावं की त्या प्रश्न असा असतो साधकांचा की मग ते विकल्प नाहीसा होण्यासाठी काही करावं का, विकल्प येऊ नयेत याच्यासाठी काही करावं लागतं का। म्हटलं विकल्प येऊ नयेत याचं चिंतनही मनात होऊ नये, करू नये। मग विकल्पाच्या मागे धावत जायचं का मनाने, तर नाही। विकल्पाकडे अति दुर्लक्षही करायचं नाही, पण विकल्पाकडे फार लक्षही द्यायचं नाही। विकल्प आला येऊ द्या, तो लक्ष दिलं नाही की ते निघून जाईल। खोडकर मुलगा असतो घरामध्ये, आईला माहिती असतं की याची नेमकी काय ह्याचा स्वभाव आहे किंवा याला काय आवडतं काय आवडत नाही काय नाही, हा काय केल्यानं जरा व्यवस्थित राहतो काय न केल्यानं, ते सगळं आई माहिती असतं मुलाच्या बाबतीत। तसंच सद्गुरूंना आपल्या बाबतीत हे माहिती असतं पहा की आपण कुठे आपला नेमका कुठे आपण थांबतो, नेमकं आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही। विकल्पाच्या मागे मन कधी धावू नये। विकल्प निर्माण झाला, दुर्लक्ष केलं की तो विकल्प निघून जाईल। एखाद्या मुलानं त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे घरात काहीतरी कलह केला, भांडण केलं, अवघं केलं, त्याच्याकडे तुम्ही जास्ती लक्ष दिलं आणि त्याच्यावर जास्ती तो विषय ताणून धरलात की तो जास्त करतो। हे का सांगितलं, मनामध्ये येणाऱ्या विषयांच्या आणि विकल्पाच्या बाबतीत मी हे मुद्दाम दृष्टांत देतोय, उदाहरण तेवढ्यासाठी सांगतो आहे की विकल्पाकडे दुर्लक्ष करू नका, दुर्लक्ष करावं। विकल्पाकडे दुर्लक्ष करणं हे चांगल्या संकल्पाचं त्याच्यामध्ये निर्मिती होणं असा त्याचा अर्थ आहे। म्हणून समर्थ म्हणाले सूर्याच्या प्रकाशानं काय होतं तर अंधार नाहीसा होतो, अंधार निघून जातो। सूर्यप्रकाश झाला याचाच अर्थ अंधार नाहीसा करण्यासाठीच तो झालेला आहे। अंधार नाहीसा होण्यासाठी मला वेगळं काही करावं लागलं का, तर काही करावं लागलं नाही। त्याप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेनं शिष्यावरती असलेला मायेचा अंमल नाहीसा होतो असं समर्थाने म्हटलेलं आहे। हा मायेचा अंमल आहे, मायेचं अस्तित्व आहे, मायेची छाया आहे। आता ही मायेची छाया इतका व्यवस्थित शब्द आहे की ही छाया कशी असते पहा। छाया टिकते का हो कधी, नाही टिकत।
दिवे लावलेले आहेत, उजेड लावलेला आहे, तोपर्यंत ते छाया पडलेली असते, आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. आपण स्थान सोडलं, इथून बाहेर पडलं की ती छाया, ते चित्र तसंच राहील का? नाही राहणार. लाईट बंद केले, तिचं छाया संपली, तिचं अस्तित्व संपलं, तिचं दर्शन संपलं. मग तसं आहे की आपल्यामध्ये असणारं जे सार आहे, जे तत्व आहे, तुझी अभयंकरे अनावर माया हे ओसरे. माया ओसरते याचा अर्थ काय होतं? तर माया त्या सद्गुरु तत्वामुळे प्रभावहीन होते. जी सामर्थ्य संपन्न असणारी आहे, जी प्रभावशाली आहे, जी शक्ती संपन्न आहे, जी सामर्थ्यशाली आहे, मायेची शक्ती फार मोठी आहे, अफाट शक्ती आहे मायेची. या रेल्वेगाडीचं इंजिन काय घेऊन बसला, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रचंड वेगानं धावणारी ही लोकल, ही रेल्वे आहे. ही जीवनाची लोकल इतक्या वेगानं सुसाट धावत असते. मनरूपी हे रेल्वेगाडी आहे, ती इतक्या अफाट वेगानं धावत असते की तिच्या इंजिनाला, तिला कसलंही काहीही थांबण्यासाठी कुठंही काही तिला ब्रेक लागत नाही, ती धावतच सुटत असते. पण तिला थांबवण्यासाठी, तिचं अस्तित्व थोडंसं कमी करण्यासाठी किंवा तिचा प्रभाव कमी करण्यासाठी तिला कुठेतरी सिग्नलची आवश्यकता असते. आणि तो सिग्नल मिळतो, तो सद्गुरूंच्याकडून तिला सिग्नल मिळतो. ही मनरूपी रेल्वेगाडी, ही विषयरूपी रेल्वेगाडी, ही विकल्परूपी रेल्वेगाडी, ही मनाची मायारूपी विकल्प गाडी जी आहे, तिला सद्गुरूंचा तत्वाचा आणि सद्गुरूंचं कुठेतरी सिग्नल त्या ठिकाणी मिळाला की ती थांबते. आणि जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवून जाए, सूर्याच्या प्रकाशानं अंधार पळून जातो. अंधार घालवण्यासाठी काही करायचं नाही, अंधार घालवण्यासाठी काही उपाययोजना नसतात आणि त्या करण्याच्या याच्यात पडूही नये. प्रकाश कसा निर्माण होईल हा विचार करणं हे साधकाचं ध्येय असावं. प्रकाश ज्योत कशी निर्माण होईल आणि सद्गुरु तत्व कसं जागं राहील हा प्रयत्न, हा सद्गुरूंच्या कृपेनं साधकाच्या जीवनामध्ये सतत अखंड स्मरणामध्ये राहावा, त्यांच्या चिंतनामध्ये राहावं. आणि प्रकाश कसा निर्माण होईल याचं चिंतन करावं. अंधार कसा जाईल त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही. प्रकाश निर्माण कर, अंधार नाहीसा होईल. प्रकाश जर निर्माण केला नाहीस, अंधार आहे तसाच राहील. मग अंधारात राहायचंय का प्रकाशात राहायचंय हे एकदा नक्की ठरव. सद्गुरूंच्या कृपेने मला अंधार नको आहे, मला अज्ञान नको आहे, मला विकल्प नको आहेत, मला विषय नको आहेत, मला कुठल्याही प्रकारच्या अशा विषयांच्या मध्ये आणि विकल्पांच्या मध्ये मला पडायचं नाही. मला सद्गुरूंच्या कृपेने मला ज्ञान प्रकाश हवा आहे, भक्ती प्रकाश हवा आहे, तेज प्रकाश हवा आहे. आणि हेच समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.